तर मी आज गृहिणीबद्दल बोलणार आहे, जिच्यावरती सगळं घर डिपेंड असतं आणि सगळ्या घराचा पाया म्हणजे गृहिणी असते. तर ती स्वतः ग्रूमिंग करायला विसरून जाते. सगळ्या गोष्टी सगळ्यांचं करण्यामध्ये याचा डबा त्याचा डबा, याचं हे त्याचं ते करणं, घर नीटनेटकं ठेवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःसुद्धा नीटनेटकं राहणं, ह्या सगळ्या गोष्टींना गृहिणी अवॉइड करते. किंवा मग तेवढा वेळच नसतो तिच्याकडे की ती स्वतःकडे लक्ष देईल. तर आपण स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ काढायला पाहिजे असं मला वाटतं. तर आपण कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन छानपैकी छान दिसू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी इथून पुढं साडी सिरीज घेऊन येणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या साडी कशा पद्धतीने आपण नेसू शकतो आणि कशा पद्धतीने आपण स्टाईल करू शकतो, ही सगळी सिरीज मी घेऊन येणार आहे. जर या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर बघूया कोणत्या आहेत त्या टिप्स. पहिली टिप्स अशी की तुम्ही जेव्हा साडी नेसता तेव्हा नेसत्याच पदराला एक गाठ मारा. ती गाठ मारली की काय होईल, तुमचं नेसत्या पदर बऱ्याच वेळेस निघणार नाही. तर तुम्ही नेसत्या पदराला गाठ मारू शकता, जेणेकरून तुमची साडी निसटण्याची शक्यता राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही साडी पिन जेव्हा करता तर ही साडी पिन इथं न करता थोडी मागच्या साईडला करायची, जेणेकरून हा पदर असं येण्याची शक्यता राहणार नाही. बऱ्याच वेळेस आपण काम करतो आणि काम करताना आपलं लक्ष नसतं, तर हा पदर असा पुढं पुढं येत असतो. तर तुम्ही जेव्हा मागच्या साईडला जेव्हा साडी पिन कराल तेव्हा हा तुमचा पदर पुढच्या साईडला येणार नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सिंपल साडी पिन करा. बॉक्स प्लेटिंगकडे नका जाऊ, कारण की ते बिलकुल छान नाही दिसत. तुमचा गळा खूप मोठा दिसतो आणि तुम्ही आहे त्यापेक्षा जाड दिसतात. असं करणं टाळायला पाहिजे. जनरली सिंपल जर तुम्ही केलं तर सिंपल आणि छान सोबर पण दिसता. आणि ती तशा पद्धतीचं केलं की तुम्ही हेवी दिसता, तुमची मान मोठी दिसते. तर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष नक्कीच देऊ शकता. आपण हव्या तेवढ्या पिनांचा वापर करायला पाहिजे. तर बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की मी एका पिनामध्ये साडी नेसते, मला जास्त पिनांची गरज नसते. तर आपल्याला पाहिजे तेवढ्या पिनांचा आपण वापर करू शकतो. जर आपली साडी छानपैकी व्यवस्थित चापून चोपून नेसायची असते तर काय हरकत आहे आपण पिनांचा वापर केला तर. कमीत कमी आपण 3 पिनांचा वापर करायला पाहिजे. एक म्हणजे इथं, दुसरी म्हणजे इथं आपण जो की पदर निऱ्या पहिले खोसायच्या पहिले आपण जो पिन लावतो तिथे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे निऱ्या खोसताना पूर्ण निऱ्या एका ठिकाणी जेव्हा आपल्याला टक करायच्या असतात तिथं आपण एक पिन लावायला पाहिजे. तर माझ्या मते एवढ्या पिना तुम्ही 3 पिनांचा वापर करायला पाहिजे. आता जेवढा जास्त तुम्हाला करायचा आहे तेवढा तुम्ही करू शकता. तर निर्या जेव्हा आपण टक करतो तेव्हा त्या टक करण्याच्या आधी जेव्हा आपण आतमध्ये खोसतो त्याच्या आधी आपल्या एक या साईडचा पदर आपण काढून इकडं खोसायचा असतो. तो तुम्हाला मी व्हिडिओच्या साईडला सांगेलच की कशा पद्धतीने आहे ते. पदर थोडासा लांब ठेवायला पाहिजे आपण, जेणेकरून आपली हाईट सुद्धा थोडी उंच दिसते. बऱ्याच जणींचा पदर हा खूप शॉर्ट असतो. कोणी गुडघ्यापर्यंत ठेवतं मागच्या साईडला, कोणी खूप लांब. असं न करता एक छान दिसेल असा पदर आपण ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपली साडी ही पूर्णपणे उठून दिसते आणि आपली फिगर सुद्धा छान दिसते साडीमध्ये. ज्वेलरीमध्ये सुद्धा आपण चेंजेस करायला पाहिजे, जेणेकरून आपण थोडंसं चेंजेस दिसेल. तुम्ही कधी लांब मंगळसूत्र घाला, कधी कधी तुम्ही असं शॉर्ट मंगळसूत्र घालू शकता. आता हे माझं लग्नातलं आहे, हे मी घातलं इथे. तर तुम्ही असं छोटे चेंजेस करू शकतात ज्वेलरी घालताना. कधी टॉप्सचे कानातले घाला, कधी तुम्ही थोडेसे लॉंग घालू शकता. मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की जे कोणी गृहिणी असेल त्यांनी सोन्याचा जास्त वापर करायला पाहिजे. असतं सोनं, सगळ्या गृहिणींकडे खूप सारं सोनं असतं बरं का, असं काही नाही कोणाकडे नसतं वगैरे. तर छानपैकी अशा बांगड्या सोन्याच्या तुम्ही घालू शकता. सगळ्यांकडे असतात, पण मोस्टली बायका काय करतात की लग्नासाठी जायचे तेव्हा घालतात. का असं का करायचं आहे, आपल्याकडे यूज करून घ्यायचं. तर मग असं तुम्ही छोट्या बँगल्स घालू शकता. असं जर मिनी मंगळसूत्र असेल तर ते रोज घालू शकता, टॉप्स घालू शकता. छोट्या गोष्टी असतात या की तुम्ही घालू शकतात आणि दिसायला पण छान वाटते. अजून एक गोष्ट ती म्हणजे आपली हेअरस्टाईल. तर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने हेअरस्टाईल बनवू शकतो, पण गृहिणी काय करतात, साधं वरती असं बांधून घेतलं की झालं, रोज तेच. तसं न करता आपण कधीतरी असे छान मोकळे केस सोडायला पाहिजे, असं क्लचर लावायला पाहिजे. कधी आपण बन म्हणजेच आंबाडा घालू शकतो, कधी छान वेणी घालू शकतो. खूप वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या आपण हेअरस्टाईल ट्राय करू शकतो आणि करायला सुद्धा पाहिजे, जेणेकरून आणि स्वतःच्या मनाला पण छान वाटतं. तर या सगळ्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण छान ग्रूमिंग करू शकतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या हेल्थची, स्वास्थ्याची काळजी घेणे. तर सगळ्या स्त्रिया खूप दुर्लक्ष करतात स्वतःकडे, तर असं न करता आपण आपली स्वतःची खूप छान पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या घरच्यांची सुद्धा तशा पद्धतीने काळजी घेऊ शकू. तर आपलं स्वास्थ्य जर चांगलं नसेल तर आपण आपल्या घरच्यांकडे सुद्धा लक्ष नाही देऊ शकणार. तर मग आपण आपल्या स्वास्थ्याची काळजी चांगल्या प्रकारे घ्यायला पाहिजे. वेळेच्या वेळेत जेवणं, वेळेच्या वेळेत सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि छान दिसून स्वतःच्या मनाला छान वाटेल असं सुद्धा आपण राहायला पाहिजे. तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. आता माणूस आहे म्हटल्यावर चुका होणारच, तर या चुका सुधारू शकतो तुम्ही कशा, तर कमेंट करून. तर मला कमेंट करून सांगा की माझ्या कोणत्या चुका होत आहेत ते. आणि तुमच्याकडे जर माझ्यापेक्षा चांगल्या ट्रिक्स असेल किंवा चांगल्या काही गोष्टी असेल मला शिकता येईन अशा, तर मग तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. मी त्या नक्कीच नेक्स्ट टाईमला अप्लाय करेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.